पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातली आपली 11 वर्ष आज पूर्ण केली। याच दिवशी 2014 साली मोदी यांनी आपली पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती। 30 वर्षांनी देशात पहिल्यांदा एका पक्षाचं मजबूत सरकार सत्तेत आल्यानं आघाडीच्या राजकारणाला विराम मिळाला होता। 18 मे 2014 रोजी लागलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पहिल्यांदा निर्विवाद बहुमत मिळालं होतं। गेल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत पंतप्रधानांनी अनेक आमूलाग्र सुधारणा करणारे निर्णय घेतले आहेत। त्यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीरमधलं कलम 370 हटलं, अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारनं आर्थिक क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या। तसंच आयुष्मान भारत, सार्वजनिक स्वच्छता, थेट लाभ हस्तांतरण, जलजीवन अशा अनेक कल्याणकारी योजनाही यशस्वीपणे राबवल्या जात आहेत। पंतप्रधानांच्या काळात पाक पुरस्कृत दहशतवादाला प्रत्युत्तर देणाऱ्या सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमा यशस्वी करण्यात आल्या। तर नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याचं ध्येय घेऊन ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवलं जात आहे। ईशान्य भारतातल्या कट्टरपंथी चळवळींना आळा घालण्यासाठी अनेक मोहिमा आणि करार केले जात आहेत। केंद्रीय गृहमंत्री